तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावलेली आहे। सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडणार आहे। पाकिस्तान विरोधात पुढील ॲक्शन प्लॅन नेमका काय असेल या संदर्भात चर्चा होणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावलेली आहे। अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडेल। सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत ही बैठक पार पडणार आहे। पाकिस्तान विरोधामध्ये आता पुढचा ॲक्शन प्लॅन काय असणार आहे या संदर्भात चर्चा होऊ शकते। तर भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची 9 वाजता पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे। भारतीय सुरक्षा दलाची आज पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेमध्ये पाकवर केलेल्या हल्ल्याची माहिती ही देशाला दिली जाईल। तर गृहमंत्री अमित शहा देशातील इंटरनल सिक्युरिटी आणि सीमावर्ती राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची शक्यता आहे। सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे आज भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन सुरक्षा व्यवस्था आणि मदत पुनर्वसन विभागाचं अवलोकन करणार आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया। शिवाजी, खरं तर संपूर्ण यंत्रणा म्हणजे पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, मग यामध्ये संरक्षण मंत्री येतात, यामध्ये गृहमंत्री येतात, ही संपूर्ण यंत्रणा अगदी आखून दिलेल्या गोष्टी, आखून दिलेले कामं ही व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी आज महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत, महत्त्वाच्या पत्रकार परिषदा पार पडणार आहेत। काय काय नेमका आजच्या दिवसभरामध्ये घडणार आहे या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून? विक्रांत, माणुसकीच्या शत्रू संगे आपलं युद्ध सध्या सुरू आहे अगदी, आणि पाकिस्तान हा माणुसकीला काळिमा फासणारा देश आहे। निष्पाप लोकांवरती अटॅक करण्याचं काम त्याने राजौरी पोस्ट सेक्टरमध्ये केलेलं आहे। त्यामध्ये अनेक लहान बालकांचा, वयोवृद्ध लोकांचा, घरांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काल रात्री ज्या पद्धतीने ड्रोनचे हल्ले भारतीयांच्या निष्पाप लोकांवरती करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, तो भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्यांचा हल्ला परतून लावलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल रात्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची बैठक झाली। त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी संवाद साधला। सीडीएस अनिल चौहान यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर आज त्यांची एक बैठक होणार आहे। या बैठकीनंतर संरक्षण मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात। या सगळ्या आतापर्यंतच्या ऑपरेशनची माहिती दिली जाऊ शकते। दुसरीकडे देशाला देखील अगदी पारदर्शकपणे काय घडतंय सीमेवरती आणि पाकिस्तानवरती आपण कशा पद्धतीने हल्ला केलेला आहे त्याची इत्थंभूत माहिती आपण जर पाहिलं तर भारताच्या सोफिया कुरेशी आणि बाकी जे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव आहेत त्यांच्यावर मिस्री यांच्या वतीने देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। आज त्याच पद्धतीची माहिती जी आहे अत्यंत पारदर्शकपणे कुठलीही माहिती न लपवता भारत जगासमोर जे आहे ती माहिती देताना पाहायला मिळते। त्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सीमावर्ती राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी गृहमंत्री अमित शहा गरज पडली तर संवाद साधू शकतात। कालच जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधण्यात आला होता। आज उमर अब्दुल्ला जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत। दुसरा भाग म्हणजे प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री आता सुरक्षा बैठका घेत आहेत आणि इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात निर्णय घेताना पाहायला मिळतील। खास करून महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केलं तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे आणि तो पाकिस्तानच्या जे लोक आहेत आतापर्यंत 26 अकराचा हल्ला असं पाहिला असेल तर साधारण 140 आत्ताच्या घडीला पाकिस्तानचे लोक किंवा पाकिस्तानच्या विचारासाठी आपला जीव देखील देतील असे फिदाईन सध्या भारतामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून इंटरनल सिक्युरिटीला हा मोठा थ्रेट आहे। कारण हे सगळे दहशतवादी पाकिस्तानने पेरलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा त्या दहशतवाद्यांचा वापर पाकिस्तान करू शकतो। भलेही या सगळ्या याच्यामध्ये जगाच्या समोर तो अलग थलग पडलेला जरी असला तरी अशा परिस्थितीमध्ये इंटरनल सिक्युरिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्या दृष्टिकोनातून आज राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ती बैठक घेऊ शकतात। त्यानंतर असतं आरोग्य खातं आणि मदत पुनर्वसन खातं। या आरोग्य खात्याला देखील इमर्जन्सी लोकांना जेव्हा मदत पडेल तेव्हा एक टास्क फोर्स जो आपला असतो तो ऍक्टिव्ह मोडवरती आणणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून देखील निर्देश आज दिले जाण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यंतरी एक तातडीच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती, कारण
महाराष्ट्र आणि गुजरात हे हिट लिस्टवरती आहे। काल जर आपण पाहिलं तर गुजरातच्या सेक्टरमध्ये काल ब्लॅकआउट करण्यात आला होता, त्याचाच एक भाग आहे। अद्यापर्यंत मुंबईपर्यंत हे जरी पोहोचतं नसलं तरीही सुरक्षेची काळजी म्हणून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। अगदी खरं शिवाजी, त्यामुळे केवळ मुंबईच नाही, मुंबई अर्थात महत्वाची आहे, मात्र मुंबई सोबतच राज्यातली सुद्धा आणखी बरीच ठिकाणं, सोबतच देशातली सुद्धा बरीच ठिकाणं ही सगळी अलर्टवर आहेत। संपूर्ण देश सध्याच्या घडीला अलर्टवर आहे। वेळोवेळी तुमच्याकडून तपशील जाणून घ्यायचे, तुम्ही जोडलेलेच राहा।